इथे उपस्थित समताज सैनिक दलाच्या सर्व सैनिक, या परिसरातील समस्त उपासक उपासिकांना सप्रेम जय भीम। समताज सैनिक दलातर्फे जय भीम प्रवर्तक लोकप्रिय बाबू हरदास एलेन स्मृती जनजागृती पंधरवाड्याचं आयोजन 1 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत आयोजित केलेलं आहे। आणि या पंधरवाड्याचं आजचं हे 8वं पुष्प आहे। 8वं पुष्प आपल्या या बुद्धविहारामध्ये गुंफण्यात येत आहे। आजच्या दिवसाचं महत्त्व आंतरराष्ट्रीय धम्मध्वज आहे। तथागत भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी बहुजन हिताय बहुजन सुखायचा संदेश दिला आणि बहुजनाच्या हिता सुखासाठी पंचशील दिली। ही पंचशील पाळणे म्हणजे नीतीने वागणे। हे नीतीने वागणे केवळ बौद्धांचेच नसून संपूर्ण मानव जातीचे, देश आणि राष्ट्रहिताचे आहे। ज्यांनी ज्यांनी या पंचशिलेचे पालन केलं ते सुखी समृद्ध झाले। संपूर्ण देश सुखी झाले। बघा, जपान, थायलंड जे बौद्ध राष्ट्र आहेत, त्या बौद्ध राष्ट्रांमध्ये इथले जे उपासक आहेत ते सगळे उपासक पंचशिलेचे पालन करतात आणि म्हणून तो देश सुखी आहे, समृद्ध आहे। आपल्या भारतात मात्र ती परिस्थिती नाही आणि म्हणून भारतातल्या सगळ्या तमाम जे उपासक आहेत, उपासिका आहेत, या सगळ्यांनी पंचशिलेचं पालन करावं। पंचशिलेचा जो ध्वज आहे त्यावेळेस ध्वज नव्हता। नंतर एखादा बौद्ध धम्माचा ध्वज असावा यासाठी काही भिक्षू आणि काही थोर व्यक्तींनी विचार केला आणि 1895 साली एक परिषद झाली। त्या परिषदेमध्ये वेगळ्या वेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या व्यक्तींना त्या परिषदेमध्ये बोलवण्यात आलं होतं। त्यावेळेस अनागारिक धम्मपाल हे देखील त्या कोलंबोमध्ये झालेल्या परिषदेमध्ये होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी दीक्षा दिली ते भदंत चंद्रमणी हेही त्या परिषदेमध्ये होते। आणखी काही व्यक्ती होते, पण त्यांनी या परिषदेमध्ये या ध्वजाची निर्मिती केली आणि ध्वजाचे महत्त्व सांगितलं। जे ध्वजाचे महत्त्व आपल्याला आता आमच्या समता सैनिक दलाच्या ज्या महिला अधिकाऱ्यांनी सांगितलं, ते जे रंग आहेत ते रंगाचं महत्त्व समजावून सांगितलं आणि तेव्हापासनं हा ध्वज तयार झाला आणि तेव्हापासून हा बौद्ध धम्माचा ध्वज म्हणून याला मान्यता मिळाली आणि आपण हा ध्वज प्रत्येक ठिकाणी लावतो, प्रत्येक रॅलीमध्ये, विहारांमध्ये, आणि हा ध्वज हा घेऊन आपण आपल्या खांद्यावरती घेऊन आपण रॅली काढतो। या ध्वजाचे जे रंग आहेत ते रंग आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत। ते रंग आपल्याला सांगितलेले आहेत। या ध्वजाचे रंग आपल्याला माहीत असले पाहिजे। आपल्याला जर एखाद्या उपासकांना किंवा उपासिकांना विचारलं तर फार कमी उपासक उपासिका आपल्याला म्हणजे सांगतात, पण ते आपल्याला पाठ असले पाहिजे। निळा, पिवळा, लाल, पांढरा, केसरी हे सरळ सरळ आपल्याला सांगता आले पाहिजे। आणि असं हे जर पाठांतर करायचं असेल तुम्हाला तर सरळ सरळ निपिला पाके, काय म्हणायचं? निपिला पाके म्हणा। निपिला पाके, निपिला पाके म्हणजे निळा, पिवळा, लाल, पांढरा, केसरी हा धम्मध्वज आहे। आजच्या धम्मध्वजाचं या ठिकाणी सर्व दलाच्या अधिकाऱ्यांनी
हे आपण महत्त्व समजून घेतलं। त्याचप्रमाणे हा समता सैनिक दलातर्फे हा पंधरवाडा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्यामुळं ह्या शाखेमध्ये बरेच सैनिक आहेत, जुने सैनिक आहेत, नवीन तयार नाही झाले परंतु जुने सैनिक आहेत आणि हे जुनेही सैनिक समता सैनिक दलाशी प्रामाणिक आहेत, प्रामाणिकपणे काम करत आहेत। दीक्षाभूमीवर जेव्हा समता सैनिक दलातर्फे सेवा सुरक्षा शिबिर जे दरवर्षी आपण लावतो त्या सेवा सुरक्षा शिबिराच्या वेळेस हे सर्व या परिसरातील जे सैनिक आहेत, माडगीनगर परिसरातील सैनिक हे फार मेहनत घेतात, दान गोळा करतात, गहू तांदूळ तेल साहित्य गोळा करतात, निधी गोळा करतात आणि जास्त जास्त संख्येने या ठिकाणून त्या सेवा सुरक्षा शिबिरामध्ये सहभागी होतात। या परिसरातले सैनिक अभिनंदनास पात्र आहेत, परंतु सैनिक कमी आहेत। त्या सैनिकांमध्ये वाढ व्हावी आणि म्हणून या ठिकाणी जे काही नवीन ज्या काही उपासिका आहेत, जे काही उपासक बसलेले आहेत, त्यांना देखील मी समता सैनिक दलातर्फे विनंती करतो की त्यांनी देखील मोठ्या संख्येने समता सैनिक दलात सहभागी व्हावं। आम्ही यावेळेस दीक्षाभूमीवरून आम्ही संकल्प केलेला आहे, घर तिथे सैनिक आणि गाव तिथे शाखा, वस्ती विहार तिथे शाखा हे निर्माण करायची आहे। तेव्हा या परिसरातील सर्व उपासक उपासिकांनी प्रत्येकाने कुटुंबातील एका व्यक्तींनी या समता सैनिक दलामध्ये सहभागी व्हावं। या 12 तारखेपासून 12 ते 15 तारखेपर्यंत समता सैनिक दलाचं राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिर दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील कन्हान हरदास घाट कन्हान जिल्हा नागपूर येथे आयोजित केलेला आहे। या शिबिरामध्ये वेगवेगळे आम्ही त्या ठिकाणी प्रशिक्षण घेतो आहेत। लाठी काठी जोरो कराटे प्रथम उपचार बौद्धिक हे देखील त्या ठिकाणी क्लास होतात। तर या शिबिरामध्ये इथे ज्या काही आमच्या मुली आहेत, ज्या काही नवीन सैनिक आहेत त्यांनी मोठ्या संख्येने या शिबिरामध्ये भाग घ्यावं आणि समता सैनिक दल मजबूत कसं होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावं, कारण आज समता सैनिक दलाची नितांत गरज आहे। दिवसेंदिवस आमच्यावरती अन्याय अत्याचार होत आहेत, अन्याय अत्याचार वाढत आहेत। उठसूट कोणीही संविधानाच्या विरोधात बोलत आहे, बाबासाहेबांच्या विरोधात बोलत आहे आणि आम्ही सगळं हे ऐकत आहोत, सहन करत आहोत। कुठपर्यंत ऐकायचं, कुठपर्यंत सहन करायचं हे आता आम्ही सहन करणार नाही। म्हणून आम्हाला समता सैनिक दल मजबूत करायचं आहे। समता सैनिक दलाच्या ध्वजाखाली आपणा सर्वांना एकत्र यायचं आहे आणि समता सैनिक दल हा मजबूत करायचा आहे। एवढेच बोलतो आणि मला या ठिकाणी आपण बोलावलं, ऐकून घेतलं, तेव्हा मी आपणा सर्वांचे अभिनंदन करतो। नमो बुद्धाय, जय भीम।